तर बाबांनो, आज आपल्याला एक व्हिडिओ गावलाय. त्याचं बोलणार आहे मुनव्वर फारुकी. तर हे बोकाड काय म्हणतो आपण बघूया जराशी. कार्टून तो देखे होगा बचपन, राइट? अलादीन का एक तोता रहता है, क्या नाम है उसका? योगी यागो. ओ हा एक स्टँडअप कॉमेडियन आहे. कॉमेडियन हाय ती आहे वरनं म्हणजे लायकीच त्याची ती आहे. हा, म्हणजे त्याला कोण सिरियस घेऊ पण नाही शकत. त्याला कोण दुसरी घेऊ शकत नाही. स्वतःला बिग बॉस घेतला म्हणजे स्वतःला डाऊन समजायला लागला नाही का. पण त्याची लायकी किती आहे ती आपण ह्या व्हिडिओत बघितलेली आहे. ह्यो डायरेक्ट योगीला ट्रोल करतोय. म्हणजे ह्याला कळतंय का की आपण कुणाशी काय करावं. नाही, ह्याचा इलाज होणार. ह्याचा इलाज नाही त्याला होणार पक्का असं नाही. पकडणार. ह्याच्या जर एवढा जम असं जम बोलावं ना त्यानं. ओ सॉरी. सॉरी, इट्स यागो गाइस, इट्स यागो. मैं वो कंफ्यूज हो गया. तोता ऑरेंज कलर का ना. कशाला बोलतोय हा? बरं बोललाय ती बोललाय. ऑरेंज तोता बोलतोय. ऑरेंज तोता मी तुला कळतंय का? डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट हिंदू कम्युनिटी टार्गेट करतोय. हिंदू कम्युनिटी डायरेक्ट. म्हणजे काय विषय? ऑरेंज तोता म्हणजे काय? ऑरेंज तोता म्हणतो डायरेक्ट योगीला ती बी. म्हणजे आता तो काय एका बोलायचं? राज्याचा सीएम आहे, एवढं विसरू नको. कळलं का? आणि विषय कसा आहे? अरे हिरव्यात होते या तुझे ऑरेंज दोस्त कोण उडवले? मी उडवलेली आहे. तू कोणाला बोलतोय? काय बोलतोय त्याला कळतंय का? समजलं. आपण मुनव्वर फारुकीचा पहिला व्हिडिओ बघितला. आता हा याचा दुसरा व्हिडिओ आहे. आपले देवी धर्मावर आहे. तो काय आपल्याला ट्रोल करायला सोडणार नाही, आपण काय सपोर्ट सोडणार नाही. आपल्यातलीच माणसं याला खूप सपोर्ट करतात. बिग बॉस जिंकला आता मागच्या आठवड्यात, मागच्या 2 महिन्यात काय असेल ते. तर मी स्टोऱ्या बघितल्या इंस्टाला. तर आपल्यातल्याच खूप मुलींच्या स्टोऱ्यांवर तो होता, भाई जीत गया, अबे जीत गया, तुमचा काय संबंध आहे, तो कुठं तू कुठं. म्हणजे आपल्याली सपोर्ट करतात ह्याला. आणि ह्यो काय करतो, तो आपल्या देवी धर्मांवर जोक काय मारतो, बोलतो? काय कॉमेडी करतो. कॉमेडी देवांवर देवधर्मावर कॉमेडी हा विषय आहे का? म्हणजे धर्म हा कॉमेडीचा विषय आहे का? पहिली गोष्ट की हिंदू धर्मातली माणसं, म्हणजे आमच्यात अशी शिकवणच नाही की आम्ही दुसऱ्या कुठल्या धर्माला ट्रोल केलंय. कधीच नाही. आमच्यात एका पण हिंदू धर्मातला असं कोण नाही आहे की त्यानं मुसलमान धर्मावर कधी काय बोललंय किंवा मुसलमान सोडून इतर कुठलाही धर्म असू दे, कुठल्या धर्मावर कोणीच काय बोललं नाही आतापर्यंत. हे आमच्या शिकवत पण नाहीत. आणि हे आमच्यावर असं का होतं? कारण की आपल्यातले हिंदू याला सपोर्ट करतात. काय बिग बॉस जिंकवलं ते आपल्यातल्याच लोकांनी जिंकवलं याला. हा तर काय 70% आपल्यातले असणार आहे. आपले मेरा पिया घर आया ओ राम जी. लाइक अगर भगवान को रिस्पॉन्स करें, वो गाना कैसा है ना, लाइक मेरा पिया घर आया ओ राम जी डोंट गिव फक अबाउट योर पिया. मेरा पिया घर आया, राम जी लाइक मैं 14 साल से खुद घर नहीं गया. धर्मांवर टीका करतोय, राम सीता तुला करतोय. म्हणजे काय पण बोलतोय राम सीतेवर माझा काय. राम सीता हा काय कॉमेडीचा विषय आहे कॉमेडीचा विषय का? का? राम सीता कॉमेडीचा विषय आहे का? फक अबाउट यू काय शब्द वापरतोय काय? म्हणजे हा स्वतःला जरा लेवल म्हणजे त्याने सोडून दिले माणसाने. म्हणजे काय त्याला बोल, काय शब्द वापरतोय, काय बोलतोय यार. तू तुझ्या धर्माबद्दल बोल ना. असं बघू तुला ते तुझ्या धर्मात ठेवते का? आणि आपल्यातली माणसं ऐकून पण घेतात आणि support करतात. हसतात तिथं त्या जो स्टँडअप कॉमेडी आहे तो उभा राहिलाय तो पुढे जो असले जोक मारतो त्याच्यावर हसतात. आणि शो मध्ये हसतात, असं तळीत नसेल येतात. की सगळेच त्याच्याच कम्युनिटीतले असतील, सगळेच मुसलमान असतील, असं नसणार आहेत. तर आपल्यातले हिंदू पण असणार आहेत. असणार की असणार विषय 10% तरी असतील. 10%, 100%, 10%, 90% समजा त्यांच्यातले असतील. 10% आपल्यातले 10% पण हसतायत. काय मूर्ख माणसं आहेत आपल्यातली हिंदू धर्मातली. मुलांना फक्त ह्यांना चांगलं शिक्षण द्यायचे, चांगले पैसे कमवले, बाद झाले. अरे तुम्ही धर्माला सांभाळता, धरून तुमची रक्षा करेल असा विषय आहे. हे सरळ सरळ धर्मावर कमेंट करतोय आपल्या आणि आपली लोक शांत बसतात. आणि आपल्यातली लोकांना हिंदुस्थानी भाऊ सुद्धा लय असं घाण बोललेला सवय. ह्याच्यावर. त्याला पण काय म्हणजे चांगला बोलला तो माणूस, असं वाईट काय नाही बोलला. काय लोकांचं लक्षच नाही, तो काय चुकीचं बोलला. हे लोकांना फक्त आपल्या मुलांना चांगलं शिकवायचे, ह्यांना धर्माचं काय पडलेलं नाही. अरे कशाला जन्माला आला? हिंदू धर्माचा जन्माला कशाला आला? लायकी आहे का तुमची लायकी? आपल्यातली पण काही अशी माणसं आहेत, नेते आहेत असे काहीतरी, की जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मूर्ख म्हणतात. मूर्ख म्हणतात. अशी माणसं आहेत काय काय. मी नाव नाही घेत पण आहेत आपल्यामध्ये अशी राजकारणी माणसं आहेत. समझ रहे हो की त्यांना पण आपणच सपोर्ट करतो की आपण जय श्रीराम म्हणणं म्हणजे आपण मूर्ख आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता ते कोण आहे ते तुमचं मी समजून घ्या. तुम्हाला आता काय सांगायची गरज नाही. समजण्यावाल्या विषयाला काय होता दुसरं काय नाही.
त्यांचे वडील काय करत होते, वडिलांचा किती आपल्याला काय ते माणूस- आशीर्वाद आहे, तो माणूस काय होता. काय बी झालं तरी म्हणला काँग्रेसला कधी चाटणार नाही कधी असं म्हणलेला माणूस. आणि तो माणूस एवढा ग्रेट माणूस, तो गेल्यानंतर काय केलं यांनी? काहीच नाही. काय नाही, हे म्हणतात जय श्रीराम मंदिरांना आम्ही मूर्खता मानतो. मूर्ख माणूस. काय म्हणजे आता मला समज असलं आम्ही कोणासाठी बोलतोय, पण हा विषय आपला मनावर फरक येत चाललाय. पण हे अशी माणसं आहेत की अशी त्याला सपोर्ट माणसं आहेत करतात. की त्यांना म्हणजे बिग बॉस जिंकला हे दादा. अरे बिग बॉस काय एवढा मोठा शो आहे का? अरे ह्या असल्यात की देवी धर्म कमेंट करणाऱ्या लोकांना तुम्ही बिग बॉस मध्ये नॉमिनेट करताय, त्यांना सपोर्ट करताय, त्यांना वोटिंग करताय, त्यांना जिंकवताय. अरे हे कितपत बरोबर आहे? हे आपल्यातल्या माणसांना कळलं पाहिजे, हा? मुलींना कळलं अरे, पाहिजे. मुली मुलींना खूप कळलं पाहिजे. काय स्टोऱ्या टाकतात त्याच्या, काय स्टोर आहे ते, स्टोरी टाकायचं ते आम्ही काय स्वतः Big Boss बघितले, जिंकला. माझ्या following मध्ये अरे मुली एवढी story आपल्या टाकतात. देशात एवढी चांगले स्पोर्ट्स प्लेअर आहेत, कितीतरी आहेत मुलं आहेत, ते एवढे गोल्ड मेडल मारून येतात, ऑलिम्पिक जिंकून येतात. त्यांना असं सपोर्ट करत नाहीत कधी. जाऊन एखादा लगेच सांगतात आता मुनावर फारुक याला ही ॲप घ्या त्याला सपोर्ट करा, लगेच घेणार. अरे पण आपला एक आता आपला ऑलिम्पिक प्लेअर आपल्यासाठी खेळतोय, हे करतोय, त्याला सपोर्ट नाही करणार ही. आणि ही असली दळिंद्री असली ही आपली देवी धर्म शान आहे. आपल्या बोलणार, आपली माप काढणार आणि आपली दात काढणार. आणि वरनं म्हणजे हे नाही का फोडाफोडीचं प्रकरण चाललंय. डायरेक्ट टीका करतात डायरेक्ट. आम्ही मुसलमानांना ट्रोल नाही करत, आम्ही सांगतोय की त्यांच्यात चुकीची माणसं आहेत, चांगली माणसं पण आहेत. APJ अब्दुल कलाम चांगले आहेत, त्यांचा घ्या, त्यांचा एक काही काय तो आपण माणूस हे घेऊ होता? शकतो आपण. त्यानं देशासाठी आदर काय करू शकतो. केलंय, त्याने किती काय दिलं देशासाठी. आणि हे बघा हे असले आणि म्हणजे हे- दोन टाईपची माणसं आहेत, त्यात आपल्यातली पण आहेत, बरीच आहेत. हा नाही असं नाही. दोघले हिंदू. हा दोघले हिंदू तेवढं त्यांना एकच आता एक शब्द राहिला, तेवढंच म्हणू शकतो. आता काय बोलू पण दोन शकत बापाची. नाही. दोन बापाची. यांना एक बाप नाही, यांना दोन बाप असले जात. म्हणजे जाती बोलायचं नाही कोणाच्या आपल्याला, पण ही बरोबर नाही की तू तुझ्या लायकीनं राहा, तू तुझ्या धर्मात, आम्ही तुझ्या धर्मावर येत नाही, तू आमच्या धर्मावर येऊ नको. आपल्यातलं तू कोणच comedy बोलत नाही आहेस, त्यांच्यातलं. तू कॉमेडीनेस, तू कॉमेडी कर, तुझा आम्हाला विरोध नाही. तू तुझ्यासाठी पोटासाठी करशील, हे करशील, पण तू आमच्या देवी लिमिट मध्ये धर्मावर जराशी लिमिट असते, ते त्याला limit अधिकार cross नाही दिलेला नाही करायचं. कुणी आपल्या देवी धर्म बोलायचा. ह्याने आणि ह्याच्या आपले देवी जे धर्म आहेत- बोलावं. ह्याने कुठलं गाणं घेतोय, मेरा पिया घर आया हे घर आया, तुला काय करायचे? एवढं तुला वाटतंय किंवा एवढं ऑब्जेक्शन येतं गाण्याचं, तुझं ते माधुरी दीक्षित किंवा ते पिक्चरला जाऊन ते रिपोर्ट कर. तू गाणी त्या गाण्याचा हे आश्रय घेऊन तू असं देवाला ट्रोल करणं तुझं बरोबर नाही. सीताराम काय म्हणजे अरे सीताराम काय महाराज कॉन्सेप्ट काय तुझा नक्की, तुला करायचंय काय? अरे तुरे करतोय. आम्ही येडे आहे का म्हणजे तसं राम काय? सीता इधर में खुद नहीं 12 साल से घर गया, रे गया वो गया. अरे तुझं काय कॉमेडी काय तुझी तुले घाल, तुझी कॉमेडी असली भाडकाव. का पडलं करू नको, जरा नीट राहा जरा. हे आता जरा लयच व्हायला लागलंय, जरा समजून राहा, एवढं सांगतो तुला फक्त. समजून राहा म्हणण्यापेक्षा आहे का नाही, हे असलं बंदच केलं पाहिजे. काय म्हणतो बंदच केलं मला पाहिजे. ही टॉक शोज आहेत का नाही, इथं जर कोणी असं धंदे करत असेल ना तर हे टॉक शोज बंद केले पाहिजेत. आपण ते कळत नाही का, तिथल्या माणसांना सांगता येत नाही का काय चाललंय बाबा. एखादा कोण ऑडियन्स मधलं उठून अरे नाही हे बाबा, टॉक काय शो काय म्हणतो. रस्त्यावर नसते, ही एक एखाद्या स्टुडिओ मध्ये स्टुडिओ मध्ये आपल्याला एक पण असं स्टुडिओ साठी परमिशन सुद्धा आतमध्ये बसण्याचं लोक किती येडे असतात. कॅमेरामॅन पण रेकॉर्ड करतोय, अपलोड करतोय, त्याला पण अक्कल नाही, हा का बोलतोय, काय शूट करावं काय नाही करावं. हा पण माईक मध्ये बोलतोय, इकडून माणसं हसतायत, असतंय. इतर नालायक गोड्याचीच आहेत, त्यांना काय बोलण्यात अर्थच नाही. असले टॉक शो बघायला आले येड्या बापाचे बनायचे. ह्यांना हेच नाही. तर काय ह्याला म्हणजे बघा, तर तुम्ही हिंदू लोकांनी एकत्र येऊन ह्याला काय करता येईल ना, ह्याचा विचार त्याला बॅनच केला पाहिजे. ह्याला काय तर हेच नाही, लास्ट ऑप्शन बॅन. बॅन म्हणजे ह्याला पर्याय नाही. अरे हे फनी म्हणता तुम्ही एखाद्याच्या देवधर्मात असेल तर हे चुकीची गोष्ट आहे. पहिली गोष्ट सांगायची झाली तर हे चुकीचं आहे, कुठल्याच काहीच बरोबर नाहीये. म्हणजे असा अधिकार कोणाला दिलेला नाही, कोणाच्या देवी धर्माबद्दल. ना आम्ही कधी तुम्हाला काय बोललोय ना तुम्ही आम्हाला काय बोललं पाहिजे, कधीच नाही बोललं पाहिजे. आणि हा सहन पण होणार नाही. हे सहन महत्वाचा हा विषय, हे सहन करून घेतलं जाणार नाही. हे आता झाले, आता व्हिडिओ वगैरे डिलीट झालेत बऱ्यापैकी, पण तरी पण आहेत, युट्यूबला आहेत. युट्यूबला आणि हा ह्याचा अकाउंट अजून चालू आहे. हा काय आता अजून टॉक शो करेल, ह्याला आलेच असतील, बिग बॉस झालाय म्हणलं. आपल्यातले नालायक गोड्याचे आहेत काय काय माणसं, ह्याच्याकडनं प्रमोशन करून Promotion करून घेतलं. अरे असली माणसंच बॅन केली पाहिजेत. रस्त्यावर भीक मागवते त्यांना. देवा धर्मा बोलून जर हे पॉप्युलरिटी कमवत असेल ना, त्याला रस्त्यावर भीक मागितलेली कधी बी चांगली, ह्याची लायकी नाही महत्वाचं. किंवा आपल्या देवधर्म म्हणणं पुढे जाऊन ह्याची देवधर्माचा सोडायचा नाही. हा हे तुमच्यावर पण कमी पडणार नाही. असं नाही की हे काय संपलेले बाद केस आहे.
माणूस तो आहे ना मनोहर फारुक नावाचं आहे ना जनावरच येडे जनावर येणे जनावर ते माणसात नाहीये माणूस नाही ते जनावर आहे म्हणजे तोंड उघडलं की गटरच गटर हा गटरच हे काय सगळं चांगलं बोलू तोंड शकत काढतच नाही. नाही. बिग बॉस जिंकला कसा का नाही हे सगळं म्हणजे ही बिग बॉस काय शो आहे का काय त्या शो मध्ये हं? येण्यासारखे बघत बसतात काय म्हणजे काय बोलते काय नाही काय एकामेकाचं एका नुसती भांडत असते बिग बॉस मध्ये आणि काय शिकलं आपल्याला जाते म्हणजे काय- असं भांडणं होतात त्यात मी तर अजून कधी बघितलं नाही शो पण रील्स वगैरे येतात त्यात भांडणं चाललेली असतात हे शिकायचं का भांडणं शिकायचे का करायला लोक टीआरपी देतात टीआरपी देतात एका माती टाकता काय करता येईल हे असलं असतं का बघा आता तुम्ही ठरवा काय करायचं आम्ही तर ह्या व्हिडिओतून सांगायचा प्रयत्न केला की बाबा असं लोकांना कोणी समर्थन करू नये पण तुम्ही आता तुमचा सपोर्ट हवाय असं नाही आपल्या एक आमच्या दोघांकडून नाही होणार काय काही आहेत अजून आम्ही थोडीफार आपला एक माणसं. प्रयत्न केलाय छोटा की बाबा लोकांना कळलं पाहिजे की असल्या लोकांना सपोर्ट करणं बरोबर नाही आणि करू पण नाही बघा, आमचं सुधारा सरळ झाला. स्पष्ट सांगणं हिंदूंना सुधरा एकत्र आला एकत्र आला तरच राहाल नाही तर नाही गीतेत म्हणलंय धर्म की रक्षा करू धर्म तुम्हाला रक्षा करू धर्माचं रक्षण करा नुसतंच मुलांना शिकवू नका देवा मुलांना खोटे हिंदू तर होऊच नका जय हा. श्रीराम म्हणून नाही का नाही म्हणजे ठीक आहे एक जय श्रीराम म्हणलं पाहिजे सगळ्यांनी पण असं पण नाही की मागे एक आणि पुढे एक असलं नाही गेलं पाहिजे आणि म्हणलं नाही तरी सुद्धा मनात बाबा ती भावना पाहिजे आपल्या धर्माबद्दल भावना पाहिजे धर्माबद्दल भावना पाहिजे असं नाही हे उपयोग नाही सपोर्ट करून तुम्ही आपण पायावर दुसऱ्या दगड मारताय. धर्माबद्दल वाईट बोलतोय का नाही ना मग आपल्या धर्माबद्दल आपण ऐकूनच घेतलं नाही पाहिजे तीव्र राहिलं कानावरच पाहिजे. नाही आलं पाहिजे असलं काय चाललंय कट्टर फालतूपणा. कट्टर कट्टर राहिलं पाहिजे कोणी काय बोलतात तिथल्या इथं लगेच त्याला हे केलं पाहिजे की तिथल्या बाबा इथं तू असं direct बोलू शिक्षा. शकत नाहीस. असं बोलू शकत नाही बोलल्यानंतर काय करणार आहे नाही तिथं सांगायचं डायरेक्ट की तू असं बोलू शकत नाही ते रेकॉर्ड पण बाहेर गेलं नाही पाहिजे इथपर्यंत आपण क्षमता पाहिजे की आपली लगेच आपण जागच्या जागेवर काहीतरी सीन करून संपला विषय असं पाहिजे लगेच बाबा एखादा असा कोणी असू दे आता हे मनोहर फारुकी नावाचं तर आहेच पण असं मनोहर अजून आहेत फारुकी सुद्धा असे. अजून बरेच लोक आहेत जे हिंदूवर कमेंट करतात त्यांना तुम्ही आळा घालण्यासाठी त्यांच्या अकाउंट रिपोर्ट केले पाहिजे त्यांच्यावर एक हिट द्यायला पाहिजे हेच किंवा जर अशी पुढे आली तर आपल्यातली पण कमी पडत नाहीत हा ना दोघले हिंदूंमुळे ही पुढे येतात मनोहर फारुक सारखे हे काय म्हणणार ह्यांना ह्यांच्या धर्मातच एकता नाही तर आपण बोलणं काय फरक नाही ना पडणार यांना आपल्या धर्मात एकता नाही म्हणून यांना पावलंय ना त्यांना माहितीये की हे यांचं आहे, काय होऊ काय शकत नाही हे आज विसरतात आजचं आज उद्या विसरलं असं नाही झालं पाहिजे मनात काहीतरी ठेवा मुलांना तुमच्या, एक शिक्षणासोबत आपण धर्माचे देवधर्म आहेत संस्कार आपले. द्या मुलांना वेद ज्ञान गीता ह्यांचं ज्ञान द्या त्यातून Big ते Boss बघून काय शिकतील. होत नाही. बिग बॉस बघून तुमचं काही होणार नाही आणि त्यात भांडणच आहेत चांगलं पण नाहीये काय दुसरं काही नाही त्यात शिकण्यासारख्या गोष्टी शिका जय श्रीराम जय श्रीराम